रेल्वे स्थानकांवरील पाणी पिताना सावध राहण्याची गरज आहे। रेल्वे स्थानकावरील पाण्यामध्ये ई कोलाय विषाणू आढळलेले आहेत। वॉटर कूलर नळातून घेतलेल्या पाण्याचे नमुन्यांमध्ये हे विषाणू आढळलेले आहेत। 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। सीएसएमटी कल्याणसह 412 स्टेशनवरील पाणी दूषित असल्याचं समोर आलेलं आहे। कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशातील 512 स्थानकांवर स्वच्छतेची तपासणी करण्यात आली। कॅगच्या अहवालातून रेल्वे प्रशासनाचा कारभार उघड करण्यात आलेला आहे। रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि लेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत। या तपासणीमध्ये अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळल्या असून अनेक रेल्वे स्थानकातील पाणी हे दूषित आहे असं या अहवालातून म्हटलेलं आहे। संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालामध्ये देशातील 512 रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आल्याचं या अहवालातून म्हटलेलं आहे। देशातील काही रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये मानवी विष्ठेमध्ये आढळणारे ई कोलाय विषाणू आढळलेले आहेत। रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर आणि नळांमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या नमुन्यांच्या तपासणीमध्ये टोटल कोलिफॉर्म विषाणू आढळले असून त्यामध्ये ई कोलायचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे अतिशय धक्कादायक अशा प्रकारचा हा अहवाल आहे। जलस्रोतापासून जिथं ते प्रवाशांना वाटप करण्यात येतं या सर्व जागापर्यंत आपण त्याचं जलशुद्धीकरण हे निश्चिती करण्याचं आदेश हे देखील माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। यासोबतच याच्यामध्ये रेग्युलरली ज्या टाक्या तिथे उपलब्ध असतात ज्याच्यामध्ये पाण्याचं स्टोरेज रेल्वेच्याद्वारे केलं जातं याच्यामध्ये देखील करेक्शन करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। याशिवाय तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सोर्सपासून रेल्वेला पाण्याचा पुरवठा होतो प्रामुख्याने म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्याद्वारे पाण्याचा हा पुरवठा रेल्वेला केला जातो तर त्यांच्यासोबतसुद्धा अजून बेटर कोऑर्डिनेशन करून त्यांच्या माध्यमातून पाण्याची जी गुणवत्ता आहे ती वाढवण्याचे निर्देश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। आमच्याकडून या सर्व निर्देशांवरती कार्यवाही ही सुरू झालेली आहे आणि